आजचा सामना फिक्स करताना दिसल्यास आयोजन समितीच्या वतीनं सूचना असेल आपल्या दोन्ही संघांना की भविष्यामध्ये यास तो जो खेळाडू असेल, ज्या संघातील खेळाडू इथे सामना फिक्स करताना दिसेल, त्या खेळाडूवर या मैदानावर आयोजन समितीच्या वतीनं आजीवन बंदी घातली जाईल. यापुढे कुठल्याही स्पर्धेमध्ये तो खेळाडू या मैदानावर भविष्यात कधीही कुठल्याही स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार नाही. ही आयोजन समितीच्या वतीनं तुम्हाला कडक सूचना असेल, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. खेळाडूंनी देखील लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, ही तुमची शेवटची स्पर्धा नाही आहे आणि तुम्हाला ही करून घ्यायची असेल तर तुम्ही तसं करू शकता. धन्यवाद. खेळाचं क्रिकेटचं पावित्र्य, यस, हे पावित्र्य आपण जपायचं आहे. सामना इथे सुरू होतोय, नव्यानं सामना सुरू होतोय. स्ट्रायकिंग एंड श्रीकांत खडताळे, नॉन स्ट्राइकिंग मनोज बोहरा. ओ पहिला चेंडू बापू खडताळेच्या बॅट मधनं एक जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सरळ जातोय दरम्यान सीमारेषेच्या बाहेर, चौकार. राऊंड चौकार मारून आपलं आणि संघाचं ओपन केलं जात आहे. ओ हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलं. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये खेळाडू मयूर ताजनपुरे चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण. प्रवीण निषाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओहो लॉफ्टेड फटका. इथे एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये मात्र मिसफिल्ड होते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. बाळा यांच्याकडनं मिसफिल्ड होते. चेंडू सीमारेषे पार, चौकार. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मनोज बोहरा यांच्याकडनं. या अगोदर या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर स्विच हिटच्या माध्यमातून बापू खडताळे यांच्या बॅटमधनं चौकार आला होता. यावेळेस मनोज बोहराच्या बॅटमधनं चौकार येतोय. त्यानंतर स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न फसतोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 9. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू सरळ यष्टांवर जाऊन आदळतोय. बॅट्समन मनोज बोहरा, क्लीन बोल्ड, बॅक टू द पव्हिलियन. धावसंख्या 5 चेंडू नंतर 1 गडी बाद, 9 धावा.
जगताप आव्हाड संघांच्या खेळाडूंना एक नम्र विनंती आहे. खेळाडूंना नम्र विनंती आहे, आपण आपला खेळ दाखवायचा प्रयत्न करा, कारण याच्या पुढं याच्यानंतर भरपूर टुर्नामेंट इथं होणार आहे आणि होणार असल्यामुळं तुमच्यावर बॅन लागू नये अशा पद्धतीचं वर्तणूक करू नका. जगताप आव्हाडाच्या सगळ्या खेळाडूंना सांगतो, ही नम्र विनंती आयोजकाकडून. थँक्यू. विलास गोतरणे ओव्हर द विकेट. ओहो, या दरम्यान एक चांगला चेंडू स्टेअर केला गेला, सन्मान दिला गेला. विलास गोतरणे मॅन फ्रॉम वडाळा. ओ लॉ जवाब स्ट्रोक. बापू खडताळे स्टाईल मधनं हा स्ट्रोक खेळून काढलाय. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं, हवाई मार्गानं षटकार. सन्माननीय आनंदनगर शिवसेना शाखा अध्यक्ष अतुलजी गवळे यांचं स्वागत. धावसंख्या षटकारासोबत एक गडी बाद 15 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे बापू खडताळेसाठी. डीप एक्स्ट्रा कव्हर इथे लावला गेलाय, तैनात केला गेलाय आणि एक डीप मिड विकेट. विलास गोतरणे ओव्हर द विकेट. ओ जबरदस्त स्ट्रोक. बापू खडताळे आजच्या दिवसभरातला सर्वात लांबवरचा हा षटकार येतोय श्रीकांत खडताळेच्या बॅट मधनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, हवाई सफरीला चेंडूला पाठवलं जातंय. धावफलक एक गडी बाद 21 धावा. या ठिकाणी कॅश प्राइज येते, फार मोठ्या रकमेचं प्राइज येते. सन्माननीय युवा सेना पदाधिकारी, सन्माननीय युवा सेना पदाधिकारी. ओ हो, लाजवाब स्ट्रोक. बापू खडताळे, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. बापू खडताळे यांच्या अर्धशतकासाठी युवा सेना पदाधिकारी महानगर प्रमुख सन्माननीय गणेशजी बनकर यांच्या वतीनं बापू खडताळे तुमच्यासाठी अर्धशतकासाठी 5,000 रुपये रकमेचं पारितोषिक येते. आज एक रंगतदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. पुन्हा एकदा प्राइज येत आहे, आणखी एक प्राइज येत आहे बापू खडताळेच्या अर्धशतकासाठी. सन्माननीय युवा नेते ओम तुळजा लॉन्सचे सन्माननीय प्रमुख योगेश भाऊ भोर यांच्या वतीनं बापू खडताळे तुमच्या अर्धशतकासाठी 3,100 3100 रुपयांचं पारितोषिक असेल. यानंतर पुन्हा एकदा प्राइज येते बापू खडताळे तुमच्यासाठी. मुझफ्फर सय्यद तुमच्यासाठी देखील असेल. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय युवा नेते अतुलजी धोंगडे साहेब तुमच्या वतीनं प्राइज येते. प्रत्येक षटकारासाठी 251 रुपयांचं पारितोषिक असेल तुमच्या दोघांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 26 धावा. या दरम्यान पुन्हा एकदा प्राइज येत आहे.
बापू खडताळे तुमच्या अर्धशतकासाठी सन्माननीय मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे माजी अध्यक्ष राजेश फोकणे यांच्या वतीनं अर्धशतकासाठी पुन्हा एकदा 3100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. टोटल 5000 रुपये गणेश बनकर साहेबांकडनं. त्यानंतर सन्माननीय मयूर सोनवणे यांच्याकडनं देखील 500 रुपये येत आहे अर्धशतकासाठी. मयूर सोनवणे यांच्याकडनं 500, सन्माननीय गणेश बनकर यांच्याकडनं 5000, योगेशजी भोर यांच्याकडनं 3100. आता मी मोजा रे बाबा. त्यानंतर राजेश पोकणे यांच्याकडनं 3100 रुपये, सन्माननीय योगेश भाऊ भोर यांच्या वतीनं 3100 रुपये आणि अतुलजी धोंगडे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 250 रुपये. क्या बात है, क्या बात है. SG ब्लास्टर संघाचे सन्माननीय ओनर प्रवीण इशाद यावेळेस स्क्वेअर कट केलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. इथे बाळा पुन्हा एकदा थोडस फंबल, दुसरी धाव, चोरटी धाव, लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. बापू खडताळे निश्चितच तुम्ही खेळत राहा. एक धाव, आजची एक धाव तुमची हजारो रुपयांची ठरू शकते. इतके पैसे आज इथे मैदानावर आपल्याला मिळू शकतात. इथे पुन्हा एकदा प्राइज येत आहे. सलग 3 षटकारांसाठी बापू खडताळे तुमच्यासाठी 1100 रुपयांचं प्राइज येत आहे. SG ब्लास्टर संघाचे ओनर सन्माननीय जितेंद्र शेठ ढोली यांच्या वतीनं. मी एक विनंती करेल, बापू खडताळे यांचे समर्थक जर मैदानाच्या आतमध्ये असतील सीमारेषेजवळ, तर कृपया ही संख्या, ही रक्कम आपण लिहून घ्यायची आहे. येस, इथे रवी आयरे यांच्याकडनं देखील प्राइज येते. बापू खडताळे तुमच्यासाठी रिव्हर्स फटका जर तुम्ही मारला तर 501 रुपये असेल. येस, सीमारेषेच्या आतमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना, खेळाडूंना विनंती असेल बाहेर जायचंय. 1 मिनिट. सन्माननीय आव्हाड साहेब तुम्हालाही विनंती असेल, तुमच्या सहकार्यांसाठी देखील विनंती असेल, कृपया सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांसाठी विशेष सूचना असेल, आपण थोडंसं सहकार्य करा आयोजन समितीला. थँक्यू. प्लीज लेट्स प्ले. ओ यावेळेस हलक्या हाताने चेंडूला स्ट्रेअर केलं. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू वाईड यॉर्कर. श्रीकांत खडताळेच्या बॅटमध्ये सिंगल येते. धावसंख्या 29 धावा. 2.2 षटकानंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. प्रवीण निषाद वैयक्तिक कोट्यातलं दुसरं संघाच्या वतीनं 3रं षटक टाकताय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू इथे अडवला जातोय. डॉट बॉल. एक मुझफ्फर सय्यद यांच्यासाठी सूचना असेल, लाईव्ह टेलिकास्ट असल्यामुळे. यस यस मुजीबाई, थँक्यू. ओ लॉफ्टेड फटका, हवेत चेंडू, जेल सुटतोय. इथे लाईव्ह मिळते मुझफ्फर सय्यद यांना. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ उभा असलेला खेळाडू अमन चोपडा. डाऊन द बॉल. झेल इथे ड्रॉप होतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. धाव संख्या 1 गडी बाद 30 धावा. बापू खडताळे यांच्यासाठी अर्धशतकासाठी 5000 रुपये गणेशजी बनकर, 3100 रुपये सन्माननीय योगेश भाऊ भोर, 3100 रुपये राजेश भाऊ फोकणे. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला स्ट्रेअर करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय.
निर्धाव चेंडू येतोय, षटकाची समाप्ती अंतिम चेंडू असेल, अंतिम चेंडू असेल. धावसंख्या 1 गडी बाद 30 धावा. प्रत्येक षटकारासाठी 251 रुपयांचं पारितोषिक असेल अतुलजी डोंगडे यांच्या वतीनं. येस, षटक संपतंय. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 10 धावा या सरासरीने धावफलकावर धावा लागताय. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. एकतीस धावा. श्रीकांत खडताळे ज्यांच्यासाठी आज फार मोठ्या प्रमाणात इथे बक्षिसं लावले जात आहे आणि नाशिक टेनिस क्रिकेट विश्वातील हा फार मोठा खेळाडू संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बाहुबली फलंदाजीसाठी मोठ्या मोठ्या षटकारांसाठी त्यांना ओळखलं जातं. आज मात्र त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडतोय. ओहो, लाजवाब स्ट्रोक. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. इथे सन्माननीय अतुल शेठ डोंगडे यांच्या वतीनं षटकारांसाठी प्राइज येते, मात्र बापू खडताळेच्या चौकारासाठी अजूनपर्यंत कुठलंही प्राइज आलं नाहीये. या चौकारासोबत धावसंख्या वाढते, धावफलक जाऊन पोहोचतोय 35 धावा. संघाचे ओनर जितेंद्रजी ढोले यांच्या वतीनं देखील 1100 रुपयांचं पारितोषिक असेल सलग 3 षटकारांसाठी. ओ फुलटॉस आणि चेंडू सरळ जातोय. फुलटॉस बॉल, एक जबरदस्त आक्रमण केलं जात आहे डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. बापू खडताळेच्या बॅट मधनं हाय अँड हँडसम एक जबरदस्त स्ट्रोक, षटकार. या षटकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 41 धावा. धावफलक होतोय 41 आणि श्रीकांत खडताळे यांच्या धावा 14 चेंडू मध्ये 35 धावा. 14 चेंडू 35 धावांवर जाऊन पोहोचतोय श्रीकांत खडताळे, तर मुझफ्फर सय्यद 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावांवर नाबाद बॅटिंग करताय. पहिला षटकार येतोय. या षटकाराचे 251 रुपये येथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा होत आहे. सलग 2 षटकार पुन्हा एकदा आले तर 3 षटकारांसाठी योगेश भाऊ भोर यांच्या वतीने 1100 रुपये, तर सन्माननीय जितेंद्रजी ढोली यांच्या वतीने 1100 रुपये, असे 2200 रुपयांचं पारितोषिक फक्त षटकारांसाठी असेल. बाकी अर्धशतकासाठी मात्र फार मोठ्या प्रमाणात इथे बक्षिसं लावली जात आहे. एज फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. डॉट बॉल. 1 गडी बाद 41 धावा. धाव फलकावर लागताय. अत्यंत महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते.
सन्माननीय आयोजन समितीचे प्रमुख सदस्य कुमारजी पगारे सर यांचं इथे आगमन झालंय. स्वागत असेल सर आपलं. ओ लाजवाब स्ट्रोक. व्हाट अ बॅटिंग. बापू खडतळे ऑन इज फायर. चेंडू सरळ जातोय डीप लॉंग लेग सीमारेषेच्या डोक्यावरनं. बापू खडतळेच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग षटकार. बापू धाव संख्या 47 धावा आणि इथे 16 चेंडू मध्ये 41 धावांवर बॅटिंग करतोय बापू श्रीकांत खडताळे. 2 षटकार येत आहे. ओ फुल टॉस ऑन साइडला खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. इथे 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 48 धावा. सन्माननीय देवळाली गाव शिवसेना शाखेचे अध्यक्ष सन्माननीय विकासजी गीते साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. गीते सर आपलं मनपूर्वक स्वागत असेल. धावसंख्या 48 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. यानंतर आणखी एक प्राइज येते. 50 धावा झाल्यानंतर आणखी एक मोठं आकर्षक पारितोषिक असेल प्रत्येक धावेसाठी. मात्र ते नंतर सांगणार. आधी अर्धशतक होऊ द्या. सन्माननीय मास्टर्स वॉरियर संघाचे सन्माननीय प्रमुख. ओहो हो व्हाट अ शॉट. माय गुडनेस. आजच्या दिवसभरातल्या खेळातला सर्वात उत्तुंग षटकार श्रीकांत खडताळे यांच्या बॅट मधून येतोय. पहिला षटकार येतोय. या षटकामधला स्वागत इथे षटकार मारून विलास गोतर्णे यांचं केलं गेलं. धाव संख्या 54 आणि इथे श्रीकांत खडताळे जाऊन पोहोचताय 18 चेंडू 48 धावा. धाव संख्या 54. सन्माननीय मास्टर्स वॉरियर संघाचे ओनर दिनेशभाई दासवानी यांचं देखील आगमन झालंय. आयोजन समितीच्या वतीनं स्वागत असेल. अंकुश भाऊ बोचरे यांचं देखील आगमन झालंय. स्वागत असेल आपलं पण. ओ स्क्वेअर कट केलाय. माय गुडनेस. इथे मात्र मिसफिल्ड होते. श्रीकांत खडताळे यांचं धावांचं अर्धशतक पूर्ण. बापू खडताळेची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. व्हाट अ बैटिंग. व्हाट अ बैटिंग. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उड़ान होती है. इथे धाव संख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 58 धावा. 19 चेंडूंवर चेंडूंमध्ये 52 धावांवर बॅटिंग करतोय बापू. 4.2 षटकाचा खेळ पूर्ण. अजूनही 10 चेंडू शिल्लक. 10 चेंडूंमध्ये अजूनही तुम्ही 5 ते 10 हजार रुपये कमवू शकता बापू खडताळे. ओ व्हाट अ शॉट. मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण. इथे डॉट बॉल येतोय. धाव संख्या 58. रिव्हर्स फटक्यासाठी रवी आहेर यांच्याकडनं 500 रुपये असतील. मात्र इथे प्रत्येक षटकारासाठी 251 रुपयांचं पारितोषिक अतुल शेठ धोंगडे यांच्या वतीनं. तर सलग 3 षटकारांसाठी देखील प्राइज येत आहे. ओहो लाजवाब स्ट्रोक. व्हाट अ शॉट. व्हाट अ शॉट. इथे धाव संख्या वाढते 64 धावा. धाव फलकावर लागताय. 4.4 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 64 धावा. धाव फलकावर लागताय. ओहो माय गुडनेस. इथे षटकारांची चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडतोय.
धाव संख्या जाऊन पोहोचते या षटकाराच्या मदतीनं 70 धावा. आता जितेंद्र साहेब डोली यांच्या वतीनं 2200 रुपये मिळून, दोघांचे मिळून 2200 रुपये असतील. ओ हो हो, इथे षटकार मात्र मिस होतोय आणि चेंडू सीमारेषे पार, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक वाढतोय. 5 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 षटकांच्या समाप्तीनंतर 74 धावा. इथे धावफलकावर लागतंय, अंतिम षटक असेल. ओ, लेग स्टंपवर टाकलेला चेंडू. इथे स्ट्राइक स्वतःकडे घेत आहे श्रीकांत खडताळे. मुझफ्फर सय्यद इथे धावबाद होत आहे, सॅक्रिफाईस करताय आणि शेवटचे शेवटच्या 5 चेंडू फेस करण्यासाठी, इथे शेवटच्या 5 चेंडूंचा इथे सामना करण्यासाठी बापू खडताळे स्ट्राईकवर येत आहे. आजच्या दिवसभरातलं हे पहिलं अर्धशतक बापू खडताळेच्या बॅट मधनं येत आहे. धावसंख्या 74. ओ, फुल टॉस आणि चेंडू सरळ जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. फुल टॉस चेंडूचा समाचार घेत असताना चेंडू सरळ हवाई मार्गाने सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. धावसंख्या 2 गडी बाद 80 धावा, तर 24 चेंडू आणि 74 धावांवर जाऊन पोहोचताय बापू खडताळे. या स्पर्धेमध्ये मुन्ना शेखचा 74 धावांचा विक्रम, वैयक्तिक धावांचा हा उच्चांक होता, तो मात्र आता इथे ब्रेक करण्याच्या प्रयत्नामध्ये, तो विक्रम तोडण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे बापू खडताळे दिसतोय. धावसंख्या 24 चेंडूमध्ये 74 धावांवर नाबाद बॅटिंग करतोय बापू, तर सांघिक धावसंख्या 2 गडी बाद 80 धावा. इथे चेंडू सरळ जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5.3 षटकानंतर 2 गडी बाद 84 धावा. ओहो, लॉफ्टेड फटका, व्हॉट अ शॉट, स्क्वेअर कट. वेगाने चेंडू सरळ जातोय फ्लॅट. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. चौकार येतोय, चौकार येतोय. इथे बापू खडताळेच्या बॅट मधनं एक जबरदस्त फटका, स्क्वेअर कट, एक फ्लॅट स्ट्रोक बघायला मिळाला. चेंडू सरळ जातोय, 1 बाउन्स 4 रन्स. धावसंख्या 88 धावा. धावफलकावर लागताय. 5.4 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग 38 सीमारेषी जवळ. 2 धावा पळून पूर्ण केले जात आहे. बॅकअप होतोय. 2 गडी बाद 90 धावा. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू. या दरम्यान यस डॉट बॉल. षटक संपतंय. 90 धावा 90 रन्स. यस यस, बापू खडताळे विकेटच्या मागच्या बाजूला. इथे
आजच्या दुसऱ्या सामन्यातील दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. सलामीची जोडी डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक घेतोय. सद्दाम नॉन स्ट्रायकिंग एंडला. मोहसेन गोलंदाजी मार्कवर. यस, गोलंदाजी मार्कवर येत आहे सार्थक गोडसे. सार्थक गोडसे गोलंदाजी मार्कवर. आव्हाड जगताप विनर संघाकडनं पहिलं षटक घेऊन येत आहे. फुलटॉस हवेमध्ये. इथे एक चुकी. झेल इथे ड्रॉप होतोय. फॉलो थ्रू मध्ये सार्थक गोडसे इथे झेल घेण्यासाठी आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावले. त्याच वेळेस विकेट किपर मयूर सोनवणे हे देखील इथे झेल घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला गेला. प्रयत्न इथे फसतोय. झेल ड्रॉप होतोय. धावसंख्या 1. नव्वद धावांचं लक्ष असेल. 91 धावांचं हे लक्ष. ओहो, ऑन साइडला एक जबरदस्त प्रहार. सार्थक गोडसेच्या गोलंदाजीवर इथं हल्ला चढवला जातोय. जबरदस्त प्रहार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. बापू खडताळीच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकारासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट डिलिव्हरी. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. बॅटवर चेंडू पिक करतोय. चेंडू सरळ जातोय डीप लॉंग लेग सीमारेषेच्या डोक्यावरनं. सीमारेषे पार षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकार येत आहे. हवेमध्ये इथे चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. खराब गोलंदाजी इथे सार्थक गोडसे यांच्याकडनं. शॉर्ट ऑफ लेन सातत्यानं डिलिव्हरी करतोय आणि त्या आखूड टप्प्याच्या चेंडूचा समाचार घेत असताना इथे मोसीनच्या बॅटमधनं मात्र मोठे फटके बघायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावांवर. 32 चेंडू 74 धावांची आवश्यकता. इथे गलिक्ष थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 18. मेंडेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक इथे टाकलं जात आहे. मोहसिन आणि सद्दाम डावा उजवा कॉम्बिनेशन WS स्टार संघाकडनं. सार्थक पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने. ऑफ स्टंपवर टाकलेला हा चेंडू विकेटच्या मागच्या बाजूला अतिशय सुरेखपणे गॅदर केला गेला. मात्र दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉल येतोय. ऑन साइडला आणि यस, मोहसिन सद्दाम इथे झेलबाद होतोय. सद्दाम इथे झेलबाद होतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये
मनोज बोहरा, एक अप्रतिम झेल यांच्याकडनं टिपला जातोय मनोज बोहराकडनं आणि पहिला विकेटचं पतन होत आहे WS स्टार संघाला. इथे मोहसिनच्या रूपाने पहिला सद्दामच्या रूपाने पहिला धक्का बसतोय. बॅक टू द पव्हिलियन. पुढच्या सामन्याचा कॉल असेल सर्वज्ञ फाउंडेशन आणि त्र्यंबकराज टायगर्स. कॅप्टन प्लीज. त्र्यंबकराज टायगर्स आपली प्लेइंग 11 आणि सर्वज्ञ फाउंडेशन रोहित परब, प्रवीण आहिरे, रोहित परब, दोन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमधला संघर्ष यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. रोहित परब विरुद्ध प्रवीण आहिरे अशी लढत यानंतर असेल सर्वज्ञ फाउंडेशन विरुद्ध त्र्यंबकराज टायगर्स. मुझफ्फर सय्यद गोलंदाजी मार्कवर येत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 1 गडी बाद 19 धावा. शाबाज येत आहे. डाव्या हाताचा बॅट्समन सद्दाम इथे जेलबाद झाले, माघारी त्यांना परतावं लागलं. शहाबाज येत आहे मैदानाच्या आतमध्ये. ओ हो, एक अप्रतिम डिलिव्हरी, कॉम्बिनेशन बघायला मिळतंय सुरेख पद्धतीचं. विकेटकीपर मयूर सोनवणे आणि मुझफ्फर सय्यद या दोघांच्या दरम्यान. मयूर सोनवणे विकेट कीपर म्हणून अप्रतिम कामगिरी करताय. मात्र ओ लाजवाब स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, स्क्वेअर कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. मोहसिनच्या बॅटमधनं आणखी एक दमदार फटका, चेंडू सीमारेषे पार, चौकार. इथे विकेटच्या मागच्या बाजूला मयूर सोनवणे आपण बघताय. मयूर सोनवणे विकेट कीपर म्हणून ते या स्पर्धेत सहभागी होत आहे. आव्हाड जगताप विनर्स या संघाचे ते सदस्य आहेत. मात्र संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये एक स्टायलिश आणि डान्सिंग अंपायर म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला चेंडू जातोय. आव्हाड स्वतः टीम ओनर, सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. इथे सेलिब्रेशन होत आहे. चेंडू पकडल्यानंतर त्यांचे फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेले प्रेक्षक देखील आव्हाड सरांना इथे सपोर्ट करताय. ओ हवेमध्ये, मात्र नो मॅन्स एरियामध्ये चेंडू जाऊन तिथे लँड होतोय. क्षेत्ररक्षण सोमनाथ चव्हाणके सर इथे करताय. सुरेख क्षेत्ररक्षण मी म्हणेल. सिंगल कंप्लीट केली जाते. शाहबाज इथे स्ट्राईकवर येत आहे. या एक धावेच्या मदतीनं धावफलक वाढतोय. 1 गडी बाद 24 धावा धावफलकावर लागताय. स्लोअर वन, मुझफ्फर सय्यद. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. गतीमध्ये बदल केला गेला. स्लोअर वन इथे ट्राय केला गेला. शहबाज सारख्या एक अनुभवी खेळाडूला, बॅट्समनला इथे विकेटवर मात्र इथे नाचवलं गेलं, चकित केलं गेलं, फसवलं गेलं. सुरेख डिलिव्हरी, निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. ओहो हो, व्हॉट अ शॉट, ओव्हर पिच डिलिव्हरी. शहबाज बॅटवर पिक करताय आणि चेंडू सरळ जातोय हवाई मार्गाने. लॉंग ऑन रिजन, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. धावसंख्या 2 षटकाची समाप्ती होते. 30 धावा इथे धावफलकावर लागताय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडूमध्ये जर 12 चेंडूमध्ये क्वालिफाय होण्यासाठी 12 चेंडूमध्ये 61 धावांची आवश्यकता असेल WS स्टार संघाला. WS स्टार संघाला क्वालिफाय होण्यासाठी 12 चेंडूमध्ये 61 धावांची आवश्यकता असेल. इथे पुढच्या सामन्याचा नाणेफेक होते. पुढच्या सामन्याची नाणेफेक होते. पुढचा सामना असेल तो रोहित परबच्या नेतृत्वाखाली खेळणारा सन्माननीय नगरसेवक माजी सभापती विशाल अण्णा संगमनेर यांचा संघ सर्वज्ञ फाउंडेशन, तर दुसऱ्या बाजूला त्र्यंबकराज टायगर्स सन्माननीय त्र्यंबकेश्वर शिवसेना संघटक युवा नेते भूषणजी अडसरे यांचा हा संघ. नाणेफेक करण्यासाठी, या पुढच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी सन्माननीय युवा नेते भावी नगरसेवक संतोषजी कांबळे सर, सन्माननीय युवा नेते आणि प्रख्यात हॉटेल
व्यावसायिक अनिकेतजी शिंदे सर, आपल्यालाही विनंती असेल आपणही यायचंय व्यासपीठावर नाणेफेकीसाठी. एक कॉल असेल मुन्ना जाधव. मुन्ना जाधव म्हणजे कुणाल जाधव यांना विनंती असेल राजाभाऊ आहेर यांना आपण भेटायचंय. हो, ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ विकेट किपर मयूर सोनवणे यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. जलाराम सिमेंट येवला या संघाचे खेळाडू मुन्ना जाधव, तुम्हाला सूचना असेल राजू भाऊ आहेर यांना आपण भेटायचंय. हो हो हो, मोहसिनच्या बॅट मधनं एक तगडा स्ट्रोक ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं एक उत्तुंग षटकार येतोय मोहसिनच्या बॅट मधनं. चेंडू सीमारेषे पार, षटकार. सार्थक पुन्हा एकदा. ओ लेग स्टंपवर टाकलेला चेंडू. ओ फाईन लेग रिजन मध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. विकेटच्या बाहेर व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या 1 ने वाढेल. एक गडी बाद, 37 धावा फलकावर लागताय. बॉलिंग एंड वर गोलंदाजी मार्क वर मनोज बोहरा आणि सार्थक गोडसे गोलंदाज या दोघांच्या दरम्यान चर्चा. ओहो येस, अप्रतिम स्ट्रोक, व्हॉट अ शॉट. डीप कव्हर क्षेत्राच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, षटकार. धावसंख्या या षटकाराच्या मदतीनं 43 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च करताय सार्थक, महागडे ठरताय. आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये 32 धावा त्यांच्याकडनं खर्च केल्यात. आणखी एक खराब चेंडू, ओव्हर पिच डिलिव्हरी आणि चेंडू सरळ जातोय वाईडिश लॉंग ऑन रीजन. 1 बाउन्स, 4 रन्स. डीजे या चौकारासोबत धावसंख्या वाढते. 47 धावा फलकावर लागताय एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुलटॉस पुन्हा एकदा. मनोज बोहरा डाऊन द बॉल. एक अप्रतिम झेल आणि WS स्टार संघाला एक मोठा धक्का बसतोय. मोसिम सारखा एक तगडा अनुभवी बॅट्समन इथे फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र झेलबाद होत आहे आणि माघारी परतताय. बॅट्समन आउट, बॅक टू द पवेलियन.
ताकदीनिशी केला गेलेला हा प्रहार चेंडू सरळ जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 2 गडी बाद 53 धावा. 2 गडी बाद 53 धावा. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. ओ सरळ मनोज बोहरा यांच्याकडनं मिसफिल्ड. मुझफ्फर सय्यद यांच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा स्ट्रोक खेळला जातोय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार येतोय. पुन्हा एकदा वी क्षेत्रामध्ये लॉंग ऑन रिजन मनोज बोहरा इथे चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट केला जातोय. 2 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये 5 धावा येत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 58 धावा. हॅलो लॉफ्टेड फटका मनोज बोहरा इथे बाद होत आहे. झेल बाद होत आहे. मुझफ्फर सय्यद स्लोअर वन अप्रतिम डिलिव्हरी. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टायमिंग चुकला आणि हवेमध्ये उडालेला झेल. इथे वी क्षेत्रामध्ये मनोज बोहरा टिपताय आणि बॅट्समन झेल बाद. बॅक टू द पवेलियन. क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. डॉट बॉल. वी क्षेत्रामध्ये एक सुरेख फटका. मनोज बोहरा वा स्वतःला स्ट्रेच केलं. हवेमध्ये सूर मारला आणि एक लाजवाब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावसंख्या 60 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.5 षटकाच्या खेळानंतर. या दरम्यान स्लोअर वन पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मुख्य पंचांकडून एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 धावा. विकेटच्या मागच्या बाजूला मात्र लाजवाब विकेट किपिंग बघायला मिळते मयूर सोनोने. पुन्हा एकदा यावेळेस मात्र भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. दिशाहीन गोलंदाजी. इथे वेगवान मारा करण्याचा प्रयत्न केला गेला.
ऑन साइडला शहबाजच्या बॅटमधनं एक जबरदस्त प्रहार. मिडविकेटच्या डोक्यावरनं चेंडू सरळ जातो डीप मध्ये, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद 69 धावा. आणि हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 22 धावा. तर पुढच्या फेरीत क्वालिफाय होण्यासाठी फक्त 2 चेंडू त्यांच्याकडे असतील WS स्टार संघाला. पुढच्या 2 चेंडू मध्ये तुम्हाला 22 धावा करायच्या आहेत क्वालिफाय जर तुम्हाला व्हायचं असेल. 2 चेंडू 22 धावा क्वालिफाय होण्यासाठी आणि 12 चेंडू 22 धावा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस सन्माननीय फळांचे प्रसिद्ध व्यापारी अली स्टार संघाचे ओनर पॅकर मोबिनभाई शेख यांचा इथे आगमन झालंय. मोबिनभाई वेलकम. त्र्यंबकराज टायगर्स आपला डिसिजन कळवायचा आहे. प्रवीण आहेरे. येस थँक्यू. चला लवकर सामना सुरू करायचा आहे. इथे प्राइज येते सोमनाथ सर तुमच्यासाठी. या षटकाराच्या मदतीने धावफलक वाढतोय. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 75 धावा. ऑन साइडला लॉफ्ट केलेला फटका. क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं खराब. सोमनाथ सर यांनी जर 2 विकेट्स घेतल्या तर सन्माननीय पवन फोकने यांच्या वतीनं इथे 501 रुपये असतील सलग 2 विकेटसाठी. ऑन साइडला खेळून काढलेला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषेजवळ. ओह खराब क्षेत्ररक्षण मुझफ्फर सय्यद यांच्याकडनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. फुल टॉस चेंडू ऑन साइडला. मुझफ्फर सय्यद डाऊन द बॉल. लाजवाब झेल तिथे पकडला जातोय. आणखी एक विकेटचं पतन होतंय. शहबाज इथे जे आक्रमक खेळी करत होते, धुव्वाधार बॅटिंग करत होते, ते शहबाज इथे मात्र झेलबाद होत आहे. माघारी त्यांना परतावं लागेल. आणखी एक विकेटचं पतन होतंय. 4.4 षटकानंतर 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 80 धावा. सन्माननीय युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य युवा सेना पदाधिकारी, गवळाणे गावचे युवा सरपंच, अजिंक्य 11 संघाचे सन्माननीय प्रमुख सन्माननीय अजिंक्य अण्णा चुंबळे यांचं इथे आगमन झालंय आयोजन समितीच्या वतीनं. इथे त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. हो 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 इथं बॅकअप केला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचते या सिंगल सोबत 4 गडी बाद 81 धावा. 4.5 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. या षटकातील अंतिम चेंडू असेल. लॉफ्टेड फटका डीप कव्हर क्षेत्रामध्ये. अजित मात्र वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर जातो.
हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 6 धावा. मात्र इथं WS स्टार संघाला क्वालिफाय होण्याची संधी इथे मात्र त्यांची सेलिब्रेशन होते मैदानाच्या आतमध्ये. ओनर खेळाडू इथे आव्हाड यांच्याकडनं मात्र एक अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळाली. फिरकीची जादू दाखवत असताना विकेटच्या मागच्या बाजूला देखील विकेट किपर मयूर सोनवणे आपला क्लास दाखवत आहे. लाजवाब विकेट किपिंग बघायला मिळते. बॅट्समन यष्टीचित त्यांना देखील माघारी परतावं लागतंय. हॅलो 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 हॅलो. इथे विकेटच्या मागच्या बाजूला ज्या पद्धतीने विकेट किपिंग केली गेली मयूर सोनवणे यांच्याकडनं त्यांचं निश्चितच कौतुक असेल. मी पुन्हा एकदा सांगेल, लॉफ्टेड फटका, खराब चेंडूचा समाचार इथे घेतला जातोय संजय वाबळे यांच्याकडनं. आणि सामना इथे जिंकताय WS स्टार संघ. मात्र या गटातून या स्पर्धेच्या क्वालिफाईंग मॅचेसमध्ये फाउंडेशन संघ हा क्वालिफाय होतोय. मोहसिन, बॅट्समन मोहसिन